नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मोतीचूरसारखे लाडू बनवणार आहे. तर यासाठी इथं 2.5 कप बेसन घेतलेलं आहे. आता खाण्याचा रंग घेतलेला आहे थोडासा. आता 2 ते 3 चमचे तूप टाकले. चिमूटभर मीठ टाकायचे. पीठ मळून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता हे पीठ सैलसर असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं पीठ मळून घेतलेलं आहे मी. आता याला असंच 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनटानंतर मी या शेवग्यामध्ये भरून घेणार आहे. तर सुरुवातीला इथं शेव बनवून घ्यायची आहे. तर सगळ्यात मोठी प्लेट घ्यायची शेव बनवण्यासाठी. आता ह्या शेवग्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मधल्या बाजूला. आता हे भरून घ्यायचं आहे शेवगा. आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. आता तेल थोडंसं गरम झाल्यावर लगेच ह्याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची. तर शेव जास्त कडक बनवायची नाही, एकदम असं तळून घ्यायची, फक्त जास्त कुरकुरीत बनवायची नाही. शेव मऊ आहे तोपर्यंतच बाजूला काढून घ्यायचे या कढईमधून. दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आणि तळल्यानंतर लगेच ही शेव बाजूला काढून घ्यायचे. तर या पद्धतीने एकदम छान तळली आहे की ती बघून घ्यायचे. आणि याच पद्धतीनं सर्व मी शेव बनवून घेणार आहे सर्व पिठाची. तर बघू शकता एकदम छान अशी शेव झालेली आहे. आता शेव गरम असतानाच एका ताटामध्ये बारीक चुरून घ्यायचे, कारण थंड झाल्यावर शेव असं बारीक होत नाही त्यामुळं. आता शेव एका ताटामध्ये काढून घ्यायचे. अशा पद्धतीनं सर्व शेव बारीक चुरून घ्यायचे. आता झालेली शेव एकदम बारीक करून घ्यायची. आता ही शेवटचा येडा राहिलेला होता शेवचा, ही पण बारीक करून घ्यायचं आहे. आता ही सर्व शेव बारीक झालेली आहे. तरी पण मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मोतीचूर बुंदीसारखे असे बारीक बनवून घेणार आहे शेव. तर लक्षात पण येणार नाही शेवचे लाडू आहेत का मोतीचूरचे आहेत ती. तर या पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचे. एकदा फिरवून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर बघू शकता आता एकदम छान असं बारीक झालेलं आहे. आता चाचणीसाठी साखर घ्यायची एका कढईमध्ये. आता या कढईमध्ये 2 कप साखर टाकायची 2.5 कप बेसनला. ते जास्त गोड पण होणार नाही. गोड आवडत असेल तर 2.5 कप टाकली तरी चालते साखर. आता इथे 1 कप भरून पाणी टाकायचे. आता एक तारी चाचणी बनवून घ्यायची. आता साखर विरघळणेपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर बारीक करायचा आहे, कारण चाचणी पुढे जाण्याची शक्यता असते. आता इथे मी एक तारी चाचणी बनवत आहे. आता गॅस बंद करूनच चाचणी चेक करायचे. बघू शकता एक तारी चाचणी बनलेली आहे. अशा पद्धतीनं चाचणी तयार झालेली आहे. आता थोडंसं जवळून दाखवते. एक तार बनत आहे. आता इथं 2 ते 3 चमचे मी तूप टाकलेलं आहे. विलायची पावडर टाकायचे. आणि आता या चाचणीमध्ये गरम आहे तोपर्यंतच ही आपण जी बारीक शेव बनवली होती ती याच्यात टाकून घ्यायचे. आणि 10 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास पण लागेल. आता हे असंच झाकून ठेवायचे. अधूनमधून असं हलवत राहायचे. तर एकदम छान लाडू बनतात. आता लाडू वळायला आले असले तर लगेच लाडू वळून घ्यायचे. जर थोडं चिकट वाटत असेल तर आणखी 10 मिनिटं असं झाकून ठेवायचे. आता इथे लाडू बनत आहेत. आता मी सर्व लाडू याच पद्धतीने बनवून घेणार आहे.
तर बघू शकता एकदम छान गोल असे लाडू तयार झालेले आहेत. तर बघू शकता एकदम मोतीचूर लाडूसारखे हे लाडू झालेले आहेत. आता सर्व लाडू तयार झालेले आहेत. तर बघू शकता. आता तुम्हाला एक लाडू फोडून दाखवणार आहे. एकदम छान असे लाडू तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.